आज न्यायमूर्तींची फारच आठवण येत आहे. सेवा सदन या स्त्रियांसाठीच्या अद्वितीय संस्थेचे उद्घाटन आज रमा वहिनी साहेब करणार आहे. खरेच न्यायमूर्तींच्या अनेक योजनांपैकी एक योजना तडीच गेली म्हणावयाची. होय, तब्बल 10 वर्षे अथक परिश्रम घ्यावे लागले. संस्थेच्या पहिल्या कमिटीत मुख्यत्वे स्त्रियाच आहेत. या संस्थेची उभारणी सर्व धर्माच्या जातीच्या पुरुषांनी आणि स्त्रियांनी मिळून केलेली आहे. खरोखरच हिंदुस्थानाच्या प्रगतीच्या दृष्टीने सेवा सदन हे एक अत्यंत महत्वाचे पाऊल आहे, यात शंकाच नाही. खरं आहे, अगदी खरं आहे. कारण हा आदर्श निर्माण झाला म्हणजे समाजात त्याचे झपाट्याने अनुकरण होईल. असेच हो. जमलेल्या लोकांचा उत्साह पाहता असे नक्कीच होईल असा विश्वास मला वाटतो. मी जरा भावनाशील असल्यामुळे आपल्या देशाच्या उन्नतीविषयी माझ्या मनात अनेक स्वप्ने तरळू लागली आहेत. विठ्ठलरामजी, अहो अशी स्वप्ने आपण पाहतो म्हणून तर काही करण्यासाठी आपल्यामध्ये बळ येते. अस्पृश्यतेचा समूल नायनाट करण्याचे तुमचे कार्यही तुम्ही अशा स्वप्नांच्या जोरावरच सुरू केलेले आहे शिंदे. तेव्हा स्वप्ने पाहणे महत्वाचे आहे. बरे रमाबाई आल्या. रमाबाईंचे सेवा सदन मध्ये स्वागत. यशस्वी व्हा. आपले मनापासून स्वागत आहे वहिनी साहेब. वहिनी साहेब, आज साऱ्यांनाच न्यायमूर्तींची आठवण येत आहे, होय ना? माझ्या मनीचे जाणलेत आपण, परंतु त्यांच्या मनीची ही योजना आपण सारे मिळून पूर्णत्वास नेत आहोत याचे समाधान देखील फार मोठे आहे. व्हेरी राईट. चला, आपल्याला साऱ्या कक्षांचे भेट घालून देतो. आपल्या या संस्थेचे काम तर ऑलरेडी सुरू झाले आहे, पण आज आपल्याकडून औपचारिकरित्या उद्घाटन करायचे ठरवले आणि आपण आमच्या विनंतीस मान देऊन आलात. आभारी आहे. उद्घाटन औपचारिक करू, परंतु आभार मात्र अनौपचारिकच असू देत. कारण कृतज्ञतेचे तेच सारे भाव आपल्या साऱ्यांच्या मनी आहेत एकमेकांविषयी. तेव्हा आता आपण आधी साऱ्या कक्षांना भेटी देऊ. चला. रमाबाई, आपण नमस्कार. अहो नाही, पडा. हा आपल्या दवाखान्यातील रुग्णसेवेचा विभाग. या डॉक्टर काशीबाई नवरंगे. नमस्कार. या डॉक्टर मिसेस बाटली बॉय. नमस्कार. आणि ह्या मी मिसेस माणिक बहादुरजी. हा. It is with immense pleasure that I welcome you here. All the very best. 3 महिला डॉक्टरांना या विभागाची सारी जबाबदारी सांभाळताना पाहून मला अतिशय आनंद होतो आहे आणि अतिशय अभिमान देखील वाटतो आहे. हे सगळं आपल्यामुळे झालंय. होय,
ही आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की स्त्रियांसाठी सुरू झालेल्या या संस्थेत आम्हाला जबाबदारीचे काम करण्याची संधी मिळाली आहे. इथे आम्ही उपचारांखेरीज स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानेही सुरू करणार आहोत. आपल्या विजन प्रमाणे सर्व काही होत आहे ना? होय. चला आता आपण दुसऱ्या कक्षात जाऊ. हो हो चला. नमस्कार. 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 हा आपला ग्रंथ विभाग. थोडी पुस्तकं आलेली आहेत, अजून काही पुस्तकं येणं बाकी आहे. वा, आपल्याकडूनही काही पुस्तकं आलेली आहेत, त्याबद्दल स्पेशल थँक्स. रमा बहिणी, इथे देखील सभा आणि विविध विषयांवर व्याख्याने होऊ शकतात. शिवाय वसतिगृहात राहणाऱ्या मुलींनी आठवड्यातून एक दिवस हजर राहून वाचलेल्या पुस्तकांवर डिस्कशन करणे कंपल्सरी असते. वा, फारच छान. दादासाहेब, सुरुवातीच्या काळात आर्य महिला समाजात आम्ही निबंध वाचून दाखवायचो, त्याचीच आठवण झाली मला. होय, त्यावेळी घेतलेले परिश्रम आणि सातत्य याचे फळ आज मिळत आहे. आता हा वारसा येथे शिकणाऱ्या मुलीच चालवतील. खरे आहे. या ना. हो. तूच ईश्वरा दिलेस जीवन, तूच ईश्वरा दिलेस जीवन, तुझेच जग हे सुंदर उपवन, तुझेच जग हे सुंदर उपवन. सद्भावांच्या मृदुकुसुमातून, सद्भावांच्या मृदुकुसुमातून व्हावे सार्थक माझे तन्मन, व्हावे सार्थक माझे तन्मन. रमाबाई, हे प्लीज. निराश जेव्हा होईल मनमन, निराश जेव्हा होईल मनमन, अंधाराचे आणिक रुदन, अंधाराचे आणिक रुदन. तुझी प्रार्थना देवी ईश्वरा, तुझी प्रार्थना देवी ईश्वरा, देव मजला नवसंजीवन, देव मजला नवसंजीवन. वा, सुरेख. बघ, रमाबाई आल्या. हा, नमस्कार. असू दे, असू दे, असू दे. दयारामजी, मुलींच्या दिनक्रमातील काही वेळ तरी त्यांनी ईश्वरा समीप घालविणे अत्यावश्यक आहे. डगमगणारे मन सावरण्यास, भविष्यातील चिंतेचा भार हलका करण्यास आणि आशेचा दीप प्रज्वलित करण्यास ईश्वराखेरीज कोण बरे सहाय्य करणार. खरे म्हणजे ईश्वरासोबत काही वेळ एकट्याने घालविला म्हणजेच तुकोबारायांच्या भाषेत तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी असे घडते. तेव्हा मुलींच्या दिनक्रमातील दिवसाच्या सुरुवातीचा काही वेळ आणि शेवटाचा काही वेळ त्यांनी ईश्वरा समीप राहणे अगदी अत्यावश्यक आहे. निश्चितच. वेल सेड रमाबाई. रमाबाई, चला. हो.
हा आपला शिवण वर्ग. अजून बरंच सामान यायचं आहे, पण सुरुवात चांगली आहे. विविध संस्थांमध्ये सरकारी विभागात युनिफॉर्म्सची गरज असते. ते शिवण्याचं काम आपल्याला मिळावं याचा प्रयत्न गिडूमल करतायत. म्हणजे शिवणाचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींना रोजगारही मिळू शकेल. तेच तर सगळ्यात महत्वाचे आहे. सुरुवात अगदी लोकरीच्या छोट्या टोप्यांपासून जरी झाली तरी हरकत नाही, परंतु आपण अर्थार्जन करू शकतो हा आत्मविश्वास मिळणे फारच महत्वाचे आहे. दादासाहेब, सगळी दालनं पाहून झाली आहेत. आता उद्घाटनाचा कार्यक्रम करूया. होय, बाहेर लोकही खोळंबले असतील. शिवाय वृत्तपत्राचे प्रतिनिधी आले आहेत. रमाबाईंच्या भाषणाकडे आज साऱ्यांचेच लक्ष आहे. या. दीप प्रज्वलन झालेले आहे. मी आता श्रीमती रमाबाई साहेब रानडे यांना विनंती करतो की 2 शब्द आपल्याला मार्गदर्शनपर सांगावेत. नमस्कार. सेवा सदनाच्या उभारणीसाठी अथक परिश्रम करणारे श्रीयुत दयारामजी गिडुमल आणि बेहरामजी मलबारी, आम्हा साऱ्यांनाच नेहमीच मार्गदर्शन करणारे डॉक्टर रामकृष्णपंत भांडारकर, न्यायमूर्ती रानडेंचे पट्टशिष्य आणि सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे स्थापनाकर्ते गोपाळकृष्ण गोखले, तसेच अस्पृश्यता निवारणाची एक सर्वंकष आणि व्यापक चळवळ चालविणारे विठ्ठल रामजी शिंदे आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आज या समयीची ज्योत प्रज्वलित करू मी सेवा सदन या स्त्रियांसाठी बहुपयोगी आणि बहुतांशी स्त्रियांनीच चालविलेल्या संस्थेचे औपचारिक उद्घाटन झाले असे जाहीर करते. हिंदुस्थानी स्त्रियांच्या आयुष्यातील हा एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे असे मी मानते. ज्ञानाची आणि स्वावलंबनाची वाट चालण्याचे सामर्थ्य सेवा सदन स्त्रीला देईल आणि ती तिच्या ठायी असलेल्या ममतेने स्वतःचे आणि इतरांचे अश्रू पुसेल असा मला विश्वास वाटतो. सेवा सदनाच्या कार्याचे मुख्य क्षेत्र म्हणजे स्त्री समाज होय. त्या संबंधाने स्त्रीत्वाच्या अधिकाराचा आणि स्वरूपाचा आपण विचार करू. उत्कृष्ट तऱ्हेचे मातृत्व म्हणजे सेवा करणे हा स्त्रीचा मुख्य अधिकार आहे. तेव्हा या अशा तऱ्हेची मातृत्वाची योग्य जाणीव स्त्रीच्या ठायी उत्पन्न करणे, त्याचे उदात्त स्वरूप स्त्रियांच्या पुढे मांडणे आणि पूर्णपणे तदनुरूप वर्तन करण्याची पात्रता स्त्रियांच्या ठायी निर्माण करणे हे सेवा सदनाचे उच्च ध्येय आहे.
किंबहुना स्त्रीच्या कार्याचे महत्व जर थोडक्यात सांगायचे झाले तर ते मातृत्व ह्या एकाच शब्दाने सांगता येईल. मातृप्रेम ही परमेश्वरानेच स्त्रीच्या ठायी निर्माण केलेली एक शक्ती आहे. त्या शक्तीची किंवा मातृप्रेमाची वाढ करणे हे समाजोन्नतीच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे आणि सेवा सदन यथार्थपणे ते कार्य साधेल असा मला विश्वास वाटतो. अरे कान फुटले का रे एकेकाचे? हा? अरे कधीपासून पाणी मागतेय, पाणी का देत नाही कुणी? अरे अरे आवाज शाबूत आहे अजून. अरे पाणी द्या ना, तहान लागले कधीची, कुणी ऐकत नाही माझे. कोण कोण गेला? कोण आहे? कोण आहे? दिसत नाही एकतर. अरे माझे डोळे अधू झाले पण तुमचे तर शाबूत आहेत ना. आवाज अजून मैलभर जाऊ शकतो. हो, तहान लागलीये, कोणी कोणी पाणी पण देत नाही मला. गंगू, ए गंगू. अहो काय आहे? गंगू 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 पाणी दे गो थोडे, तहान लागलीये. अहो आत्ताच तर दिले होते ना 10 मिनिटापूर्वी. लक्षातच राहत नाही काही पण, आणि मग ज्याच्या त्याच्या नावाने ठणाळ करत बसतात. अगो अगो, आणि हे काय? इथेच तर आहेत तांब्या भांडे, तेवढं सुद्धा घेवत नाही. कुठे? हा, कुठे कुठे कुठे? पाणी देत नाही कुणी. अरे पाणी द्या कुणीतरी. तुम्हाला सांगू का बाबा मालक, हे समज स्वतःहून ओढून घेतलेलं आहे बघा. जलंभर कलागती केल्या, आता कुणी विचारत नाही. माई साहेब होत्या त्या येळेला ह्या कशा बी वागल्या ना तरी माई साहेब मान राखायचा यांच्या. पण तवा लक्षात आलं नाही, तवा यांना वाटायचं मीच मानाची म्हणून. जाऊ देत, ज्याचं त्याच्याकडं. असो, आपण आपल्या कामाला लागू. हा, पर बाबा मालक, तुम्ही तिकडं परदेशामध्ये होता ना, त्या येळेला मी बागेमध्ये फिरताना मला तुमची लई आठवण यायची. का बरे? तुम्ही लहान असताना तुम्हाला आठवतंय का ते पैशांचं झाडाचं पुराण? मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जर का चांगले वागलात तर तुम्ही जे पैशाचं झाड लावलंय ना तरच त्याला पैसे येतील. आणि तुम्ही ऐकलं, तुम्ही खोड्या दिल्या सोडून तुमच्या. मी दिली होती तुम्हाला हुल आणि तुम्ही माझ्या थापांना भुललात, आहे का नाही? नाही नाही, मी नाही. आबाला फसवले असणार तू. आबा मालक नाही तुम्हीच. तुम्ही सरलात काही सरल्यासारखं दाखवताय. हा, भांडू तर तू. नाही, तुम्हीच बोललात माझ्या थापांना. बाबा, ए बाबा, अरे दे ना मेल्या पाणी. घशाला कोरड पडले रे माझ्या. झोले